आठवले गँगला बीडच्या कारागृहातून नाशिकच्या जेलमध्ये हलवण्यात आले। काल गित्ते गँगला बीडच्या कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलं। कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही गँगना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। बीडच्या तुरुंगात कराड टोळी आणि गित्ते टोळी जोरदार राडा झाला। त्यानंतर गित्ते गँगला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं, तर आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात नेण्यात आलं। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातले आरोपी सध्या बीड जिल्हा कारागृहातच ठेवण्यात आले आहेत। गित्ते गँगला हर्सुलच्या कारागृहात नेत असताना महादेव गित्तेनं जेल प्रशासनावर आरोप केले। आज आठवले गँगनेही आमचा काही संबंध नसताना हलवलं जात असल्याचा आरोप केलाय। ढोबळमानानं बीड कारागृहात एका बराकीत कराडची टोळी, बाजूच्या बराकीत कराड विरोधक बबन गित्ते गँगची टोळी आणि दुसऱ्या बराकीत कराड विरोधीच असणारी आठवले गँगची टोळी होती। काल गित्ते आणि आठवले टोळीनं घुले आणि कराडला मारहाण केल्याची बातमी आली। यानंतर तात्काळ गित्ते टोळीला बीडमधून हर्सुलच्या तुरुंगात हलवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी आठवले टोळीची रवानगी नाशिकच्या तुरुंगात झाली आहे। मात्र कराडला बीडमध्येच ठेवल्यामुळे त्याच्या आता व्हीआयपी ट्रीटमेंटचा मार्ग मोकळा झाल्याचा होऊ लागलाय।